जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, एकास अटक। इचलकरंजी येथील लायकरमळा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर पथकाने छापा टाकत विविध कंपन्यांच्या गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला असा 1,67,254 रुपयाचा माल जप्त केला आहे। या प्रकरणी उमेश अनिल लायकर वय वर्ष 34 राहणार लायकरमळा याला अटक केली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की लायकरमळ्यात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला साठा व विक्री होत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली। त्यानुसार पथकाने बुधवारी रात्री लायकरमळ्यातील उमेश लायकर याच्या घरावर छापा टाकला। त्यामध्ये घराजवळील जिन्याच्या खाली 1,67,254 रुपयाचा विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला असा मुद्देमाल मिळून आला आहे। हा मुद्देमाल जप्त करून उमेश लायकर याला ताब्यात घेतले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस कॉन्स्टेबल विलास कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल रणजित पाटील, संजय इंगवले, राजेंद्र वाडेकर, शहनाज कनवाड यांच्या पथकाने केली। शहर परिसरात बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असून त्यामध्ये गुटखा, गांजा सर्रासपणे विक्री होत असल्याची चर्चा आहे। याबाबतची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला समजते, मात्र शहरातील शिवाजीनगर, गावबाग, शहापूर पोलिसांना ठोस माहिती मिळत नाही। याबाबत नागरिकात उलटसुलट चर्चा आहे। आमचे प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।